मला असं वाटतं की अशा पद्धतीची तक्रार जर कोणी केली असेल तर त्याच्यामध्ये चौकशी होऊ शकते, परंतु ती सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. आणि आज मला एका वेगळ्या मुद्द्यावर देखील आपल्यामार्फत काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे, रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा मी आमदार आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचा फार मोठा मठ आहे. तर त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही टीका टिप्पणी केलेली आहे, एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे, मला असं वाटतं हे योग्य नाही. कारण मी स्वतः तो मठ बघतो, तिथे येणाऱ्या लोकांची संख्या बघतो. त्यांनी एका वर्षामध्ये 1,16,000 रक्ताच्या बाटल्या हे जीव वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे दिलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स चालू असतात. स्वतः देहदानाच्या संदर्भातली चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. आणि अशा एका आध्यात्मिक व्यक्तीबद्दल टीका टिप्पणी करणं, एकेरी भाषेमध्ये बोलणं, याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो. मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ही जर कोणाला पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या मार्गाला जावं, परंतु हिंदुत्वाची त्यांची भूमिका ज्यांना पटते, अनेक ठिकाणी त्यांनी तशा पद्धतीची प्रवचनं देखील केलेली आहेत. लाखो लोक त्याला उपस्थित राहतात. ज्यांना पटतं ते लोक त्या ठिकाणी जातात. त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये कोणालाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं सामाजिक काम ती ट्रस्ट करते, म्हणजे सांगताना कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल की शासनाची ॲम्ब्युलन्स पोचायच्या अगोदर नॅशनल हायवेवर नरेंद्र महाराजांच्या ट्रस्टची ॲम्ब्युलन्स पोचते. त्याच्यामुळे एवढं चांगलं सामाजिक काम त्यांच्याकडनं होत असताना राजकीय आकसापोटी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे अतिशय अयोग्य आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी पुनर्विचार करावा ही माझी त्यांना सूचना वजा विनंती आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु मी आपल्याच माध्यमातून जे बघितलं, 2 विषय त्याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावर धमकीची भाषा वापरलेली आहे. ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं त्या व्यक्तीनं एक खुलासा केला आहे की तो माझा आवाज नाहीच आहे, आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर कोण चुकीचं काही करत असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि एखाद्या इतिहासकाराबद्दल जर कोण हे बोललं असेल तर ते देखील चुकीचं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते व्हायरल झालेलं जे संभाषण आहे हे त्याच व्यक्तीचं आहे का हे पहिलं तपासणं गरजेचं आहे. पालकमंत्री कोण करावेत कोण नाही करावेत त्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री महोदयाने आहेत. आणि महायुतीचं सरकार असल्यामुळं शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा यांच्याशी एकत्र बसूनच या संदर्भातले निर्णय होतील. आणि जे काही 2 ठिकाणी राहिलेले आहेत त्याचा देखील लवकरात लवकर निर्णय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.